राज्यातील लाखो महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत राज्य सरकारने मोठी खुशखबर दिली आहे. फेब्रुवारी महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता वितरित करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने 277 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून लवकरच हा निधी पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. जानेवारीचा हप्ता 23 फेब्रुवारीला मिळाल्यानंतर महिलांना या पुढील निधीची प्रतीक्षा होती. दरम्यान ज्या महिलांनी अद्याप ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही त्यांच्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. तांत्रिक चुकांमुळे हप्ता थांबू नये यासाठी महिलांनी आपली माहिती तातडीने अद्ययावत करण्याचं आवाहन प्रशासनाने केलंय. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सोशल मीडियावरही तीव्र झाली असून राजकीय पक्षांनी फेसबुक जाहिरातींवर कोट्यवधी रुपये खर्च केले. आकडेवारीनुसार गेल्या 90 दिवसात बंगाल भाजपच्या अधिकृत पेजने सर्वाधिक 2.77 कोटी रुपये खर्च केलेत. तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी 1.79 कोटी खर्च करत दुसरे स्थान पटकावले, तर तृणमूलच्या अधिकृत पेजचा खर्च 83 लाखांच्या घरात आहे. पक्षांच्या मुख्य पेजेस सोबतच त्यांच्या समर्थक फॅन पेजेसनीही प्रचारासाठी मोठी तिजोरी उघडली आहे. यामध्ये तृणमूल नव जोवार आणि बांगलार गर्बो ममता यांसारख्या पेजेसचा समावेश असून विरोधकांना ट्रोल करण्यासाठीही लाखो रुपये खर्चले जात आहेत. 23 आणि 29 एप्रिलला होणाऱ्या मतदानापूर्वी डिजिटल प्रचाराचा हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर LPG सिलेंडर बुकिंगच्या नियमांबाबत पसरणाऱ्या अफवांमुळे ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं असून केंद्र सरकारने यावर स्पष्टीकरण दिलंय. सिलेंडर बुकिंगसाठी 25, 35 किंवा 45 दिवसांच्या नवीन कालमर्यादेचे सर्व दावे पूर्णपणे चुकीचं असल्याचं सरकारने म्हटलंय. सद्यस्थितीत जुनीच व्यवस्था लागू असून शहरी भागात 25 दिवसांनंतर तर ग्रामीण भागात 45 दिवसांनंतरच पुढील रिफिल बुकिंग करता येणार आहे. इराण-इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन टंचाईच्या भीतीपोटी नागरिक मोठ्या प्रमाणावर बुकिंग करत असल्याने हा संभ्रम निर्माण झाला होता. मात्र देशात LPGचा पुरेसा साठा उपलब्ध असून ग्राहकांनी घाबरून न जाता अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आलंय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचा दावा केला असला तरी इराणने मात्र याचा स्पष्ट शब्दात इन्कार केलाय. पाकिस्तानातील इराणचे राजदूत रेजा आमेरी मोगदाम यांनी बुधवारी सांगितलं की अमेरिका आणि इराणमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष अशी कोणतीही चर्चा झालेली नाहीये. दरम्यान पाकिस्तानने ट्रम्प यांचा 15 कलमी शांतता प्रस्ताव इराणकडे सुपूर्द केला असून यात निर्बंध उठवण्याच्या बदल्यात अणु आणि क्षेपणास्त्र कार्यक्रम मर्यादित ठेवण्याच्या अटी आहेत. पंतप्रधान शेहबाज शरीफ यांनी मध्यस्थीची तयारी दर्शवली असली तरी इराणने हा लादलेला संघर्ष असल्याचं सांगत अमेरिकेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या कूटनीतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता तुर्की देखील मध्यस्थ म्हणून पुढे येण्याची शक्यता असून इस्तांबुलमध्ये चर्चेची फेरी होऊ शकते. स्मार्टफोन उत्पादक कंपनी विवोने बुधवारी भारतीय बाजारपेठेत आपल्या Y मालिकेतील 2 नवीन 5G स्मार्टफोन विवो Y21 5G आणि विवो Y11 5G लॉन्च केले आहेत. दमदार 6500 mAh बॅटरी आणि 120 Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.74 इंचाच्या डिस्प्लेसह हे फोन ग्राहकांसाठी उपलब्ध झाले आहेत. विवो Y21 5G ची सुरुवातीची किंमत 18,999 रुपये असून Y11 5G मॉडेल 14,999 रुपयांपासून मिळणार आहे. दोन्ही फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 चिपसेट वापरण्यात आला असून ते Android 16 वर आधारित ओरिजिन OS 6 वर चालतात. 50 मेगापिक्सेल मुख्य कॅमेरा असलेल्या Y21 ला 44 व्होल्ट फास्ट चार्जिंगचा सपोर्ट दिलाय. हे दोन्ही स्मार्टफोन फ्लिपकार्ट आणि विवोच्या ऑनलाईन स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असून बँक कार्ड्सवर आकर्षक कॅशबॅक ऑफर्सही दिल्या जात आहेत. डिजिटल पेमेंटच्या युगात मोबाईल रिचार्ज, OTT सबस्क्रिप्शन आणि EMI-साठी ऑटो पे सुविधा सोयीची असली तरी अनेकदा माहिती अभावी खात्यातून परस्पर पैसे कापले गेल्याने ग्राहक त्रस्त होतात. गुगल पे, फोनपे आणि पेटीएम यांसारख्या प्लॅटफॉर्मवर ही सुविधा सहज बंद किंवा थांबवता येते. फोनपेमध्ये प्रोफाईलवर क्लिक करून पेमेंट मॅनेजमेंटमधील ऑटो पे पर्याय निवडा. तिथे सुरू असलेली सेवा निवडून रिमूव्ह किंवा पॉज करा. गुगल पेमध्ये सेटिंग्समधील पेमेंट्स अँड क्रेडिट्समध्ये जाऊन ऑटो पे निवडा आणि नको असलेली सेवा कॅन्सल करा. पेमेंटमध्ये
UPI सेटिंग्स अंतर्गत ऑटोमॅटिक पेमेंट्समध्ये जाऊन तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण करू शकता. यामुळे OTT सबस्क्रिप्शन, रिचार्ज किंवा EMIसाठी परस्पर कापले जाणारे पैसे थांबवता येतात. बदल पूर्ण करण्यासाठी तुमचा UPI पिन टाकणं आवश्यक असतं. भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंग आणि कॅन्सलेशनच्या नियमांमध्ये बदल केले असून एप्रिल 2026 पासून याची अंमलबजावणी सुरू होईल. नवीन नियमानुसार गाडी सुटण्यापूर्वी 8 तास किंवा त्यापेक्षा कमी वेळ शिल्लक असताना तिकीट रद्द केल्यास प्रवाशांना ₹1ही परतावा मिळणार नाही. 24 ते 72 तासांपूर्वी तिकीट रद्द केल्यास 25% तर 8 ते 24 तासांच्या दरम्यान 50% रक्कम कापली जाईल. दलाल आणि एजंटवर वचक बसवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. तसेच पारदर्शकता आणण्यासाठी जनरल आणि तत्काळ तिकीट बुकिंगसाठी आधार व्हेरिफिकेशन अनिवार्य करण्यात आलं असून तत्काळ बुकिंगच्या पहिल्या 30 मिनिटात एजंटना तिकीट बुक करण्यास मज्जाव करण्यात आलाय. नवीन आर्थिक वर्ष 2026-27 सुरू होताच 1 एप्रिलपासून सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम करणारे अनेक नियम बदलणार आहेत. प्राप्तिकर विभागाने HRA क्लेमसाठी कडक अटी लागू केल्या असून वार्षिक 1 लाखांहून अधिक भाडे असल्यास घरमालकाचा पॅन देणे अनिवार्य केलंय. तसेच नवीन आयकर अधिनियम 2025 लागू झाल्यामुळे ITR भरण्याच्या तारखांमध्येही बदल करण्यात आले आहेत. पॅन कार्डसाठी केवळ आधार पुरेसे नसून अतिरिक्त कागदपत्रे द्यावी लागतील. क्रेडिट कार्डवरून 10 लाखांपेक्षा जास्त व्यवहार केल्यास त्याची माहिती आयकर विभागाला दिली जाईल. याशिवाय फास्टॅगचा वार्षिक पास ₹3,000वरून ₹3,075 वर पोहोचलाय. तसेच देशभरात पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिश्रण अनिवार्य करण्यात आलंय. या बदलांमुळे करदाते आणि वाहनधारकांना आता आर्थिक नियोजनात अधिक सतर्कता बाळगावी लागणार आहे. बॉक्स ऑफिसवर 900 कोटींची कमाई करणाऱ्या धुरंधर द रिव्हेंज चित्रपटाचा वाद आता पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलाय. चित्रपटाच्या एका पोस्टरमध्ये अभिनेता रणवीर सिंग याला पगडी, दाढी आणि हातात कडे अशा शीख पेहरावात सिगारेट पिताना दाखवल्याने सिक्स इन महाराष्ट्र संघटनेने तीव्र आक्षेप नोंदवलाय. या प्रकरणी मुंबईतील मुलुंड पोलीस ठाण्यात रणवीर सिंग, दिग्दर्शक आदित्य थर आणि निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शीख धर्माच्या पवित्र प्रतीकांचा अवमान केल्याचा आरोप संघटनेने केला असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. यापूर्वी अभिनेता R. माधवन यांनीही एका संवादामुळे माफी मागितली होती. सध्या पोलीस या प्रकरणाची चौकशी करतायत. IPL 2026 पूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाची मालकी बदलली असून माजी क्रिकेटपटू आणि बिर्ला समूहाचे वारसदार ॲनमॅन बिर्ला यांनी 16,706 कोटी रुपयांहून अधिक किमतीत ही फ्रँचायझी खरेदी केली आहे. विशेष म्हणजे 2018 मध्ये ॲनमन राजस्थान रॉयल्सचा भाग होते. मात्र 2019 मध्ये मानसिक आरोग्यासाठी त्यांनी अवघ्या 22व्या वर्षी क्रिकेटमधून अनिश्चितकालीन निवृत्ती घेतली होती. मध्य प्रदेशसाठी 9 प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या ॲनमन यांनी आता थेट मालकाच्या भूमिकेत पुनरागमन केलंय. त्यांची ही मोठी गुंतवणूक RCBला दुसरे जेतेपद मिळवून देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.